शशिकांत शिंदे साहेब. सभापती महोदय, यामध्ये सरळ सरळ या खात्याने आणि मंत्र्यांनी सरळ सांगितलं आहे की आमची एवढी रक्कम देणं बाकी आहे 2114 कोटी. आणि त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी वाढती डिझेल खर्च, वाढती वाहन व्यवस्था याच्यामुळे खर्च केला आहे. प्रॉव्हिडंट फंडाचा पैसा हा राष्ट्रपतींना सुद्धा वापरता येत नाही, अशा प्रकारचा नियम आहे. तर ज्या पद्धतीनं आपण मध्यंतरीच्या काळामध्ये काही सवलती दिलेल्या आहेत, त्या सवलतीच्या अनुषंगानं काही रक्कम जी होते पैसे कुठेही गेलेले नाही. सभापती महोदय, मासिक तूट आहे ती 64 कोटी आहे. जानेवारी 25 मध्ये जे अखेर सवलत मूल्यांची रक्कम आहे 582 कोटी येणे बाकी आहे, शासनाकडूनच येणं बाकी आहे. आणि तसेच मानव विकास योजनेचे 268 कोटी रुपये येणे बाकी आहे. आणि त्यामुळे ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. परंतु कर्मचाऱ्यांच्या व्याजाच्या रकमेचे नुकसान झालेले नाही आणि त्यांना व्याज जमा करण्यात येते सभापती महोदय. त्यामुळे कर्मचाऱ्यांचं कुठेही नुकसान होणार नाही आणि एकही कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा जो पैसा आहे तो इतरत्र खर्च झालेला नाही. अनिल परब. एक मिनिट. सभापती महोदय, मंत्री महोदय आमच्या प्रश्नाला उत्तर देत नाहीयेत. खर्च किती झालाय, पगार किती झालाय, शासनाकडनं किती पगार येत आहे. साधा नियम असा आहे, तुम्ही प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट काढून बघा. प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट मध्ये जर कामगारांचे पैसे कापले आणि जर ते भरले गेले नाहीत तर त्याला तात्काळ अटक केली पाहिजे त्या विश्वस्ताला. या सरकारचे ज्या एसटी कामगारांचे जे तारणहारे आहेत, सदावर्ती, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, मी जेव्हा मंत्री होतो 1 महिना पैसे नाही भरले, दुसऱ्या महिन्यात जाऊन तक्रार करायचे, ताबडतोब अटक करा विश्वस्त मंडळाला. आणि आता 6 महिने त्यांची खीळ बसलेली आहे. तुम्ही जे सांगताय ना शासनाचे पैसे आले हा प्रश्न नाहीये, तुम्ही कामगारांचे पैसे कापलेत आणि कापलेले पैसे तुम्ही जर भरले नसतील तर तो फ्रॉड आहे, ती चिटिंग आहे कामगारांबरोबर. हा गुन्हा आहे. तो गुन्हा दाखल करायची गरज नाही. सुमोटो हा गुन्हा होतो त्याच्यामध्ये, कारण तुम्ही एखाद्याचे पैसे कापून घेतलेत आणि ते जिथे भरायला पाहिजे तिकडे. आणि प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट अतिशय स्पष्ट आहे, याच्यामध्ये नो अँटिसिपेटरी बेल, याच्यामध्ये नो बेल, याच्यामध्ये कामगाराच्या हक्काच्या पैशावरती जो डल्ला मारतो त्याला सरळ आतमध्ये टाकलं जातं. आणि अशा प्रकारचे ते कुठे गेले तारणहार, ते खाली गेलेत, एक तर दिसतच नाहीयेत आणि एक जे बँकेचे विश्वस्त बसलेले आहेत आता. या सगळ्यांनी त्या वेळेला एसटी खड्ड्यात घातलेली आहे आणि त्याचे परिणाम भोगताय तुम्ही. पण प्रश्न असा आहे की ज्यांनी प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट तोडला, ज्यांनी कामगारांचे पैसे कापले आणि भरले नाहीत, त्यांच्यावरती आजच्या आज गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करणार का? कारण तशी नियमात तशी तरतूद आहे आणि तुम्हाला ती कटावीच लागेल, नाहीतर या कटामध्ये तुम्ही देखील सह आरोपी आहात असा आरोप कदाचित उद्या होईल. कारण आता तुम्ही परत एसटी मंडळावर आलात अध्यक्ष म्हणून, आमच्यावरती हा आरोप व्हायचा आणि म्हणून तुमच्यावरती आरोप व्हायला नको असेल तर आजच्या आज एसटीचा कोण जो अध्यक्ष असेल, जो कोण असेल, त्याच्यावरती जो एमडी असेल किंवा हे जे विश्वस्त मंडळ आहेत, तुमचं प्रॉव्हिडंट फंडला डायरेक्ट जात नाही, तुमच्याकडे ट्रस्ट आहे एसटीचा, या एसटीच्या ट्रस्टीना ताबडतोब आजच्या आज अटक करून ताबडतोब कामगारांच्या पैशाला दिलासा देणार का? आणि हे पैसे ताबडतोब किती दिवसात त्यांच्या खात्यात जाणार हे जरा स्पष्ट करा. मंत्री महोदय. सभापती महोदय, मी उत्तर दिलं होतं की 10 तारखेलाच अर्थसंकल्प जाहीर झाला आणि अर्थसंकल्पामध्ये आता आपण जरा जागेवर बसा. मंत्री महोदय बोलतात, आपण जरा बसा. आपलं ऐकून घेतलंय. मंत्री महोदयाचं उत्तर आहे का आपण? एसटी महामंडळाला भरघोस प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परंतु